मित्रांनो नमस्कार. क्रिकेट डागाऊटच्या आजच्या या IPL रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. माझ्याबरोबर अश्विन आहे आज आणि आम्ही आज प्रायमरीली बोलणार आहोत ते आत्ता टॉप 4 टीम्स कोण आहेत आणि प्ले ऑफ मध्ये जाण्याचे चान्सेस कोणाचे आहेत. आणि आता आम्ही हा व्हिडिओ शूट करताना इथे समोर आम्हाला मॅच चाललेली स्थिती म्हणजे RCB आणि PBKSची रविवारची दुपारी आणि ही मॅच तेवढीच क्रुशल आहे ही दोन्ही टीम्ससाठी आणि फक्त 2 टीम्स नाही तर बाकी टीम्ससाठी सुद्धा. नक्कीच. तो आत्ता या स्टेजला पहिली इनिंग झालेली RCBची आणि PBKSची तर बॅटिंग सुरू होणार आहे. पण त्याच्या आधी अश्विन ही मॅच RCB साठी जास्त इम्पॉर्टंट आहे का PBKS साठी? आणि नक्कीच पंजाबसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण पंजाब जे पहिल्या हाफ मध्ये एकही मॅच हरत नव्हतं, ते सेकंड हाफ मध्ये एकही मॅच जिंकलेली नाहीये. सलग 5 मॅचेस हरलेले आहेत. त्यांच्यासाठी हे 2 पॉईंट्स खूप क्रुशल आहेत. नक्कीच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मॅच मधनं आपल्याला एक क्वालिफायर नक्की मिळणार. नक्की जर RCB गेली तर डेफिनेटली मिळणारच आहे आपल्याला. Correct. दुसऱ्याकडे जर पंजाबकडे गेली तर मात्र थोडी अनिश्चितता असणार आहे. So, ही अनिश्चितता आहे ना, हेच या वर्षीच्या IPLचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अगदी खरं. कारण एक मॅच म्हणजे 40 नाही 50 नाही 60 मॅचेस झाले, हो पण अजूनही एकही क्वालिफायर आपल्याला कळलेला नाही. खरं. ही खऱ्या अर्थाने टसल आहे. RCB आणि 2 नंबरला गुजरात हे ऑलमोस्ट देअर आहेत. म्हणजे त्यांनी 2 पावलं म्हणजे आतमध्ये गेलेच आहेत. आता फक्त जाऊन त्या सीटवर बसायचं बाकी आहे, पण तरी निश्चित नाही. खरं. आणि दार उघडून पाऊल टाकायला तयार आहेत ते म्हणजे राजस्थान, पंजाब, कलकत्ता आणि CSK. आणि डीसीची शक्यता आहे. डीसीची शक्यता थोडी कमी वाटते. अगदीच. हो पण विचार करा, 2 ऑलमोस्ट तिथे बसले आणि उरलेल्या 2 जागांसाठी 4 टीम्स मध्ये नसेल तरीही कुठली टीम वर जाईल आणि कुठली टीम बाहेर होईल हे अजूनही सांगू शकतो. सांगता येत नाही. अगदी खरं. तू जसं म्हणालास की पंजाबनी पहिल्या 7 मॅचेस जिंकल्या, तेव्हा असं वाटलं होतं की अरे पंजाब हो ऑलमोस्ट त्यांना ट्रॉफी देऊनच टाका. हो. पण नंतर हवा बदलली. आणि ती हवा बदलली, ती गुजरातसाठी बदलली, हो ती चेन्नईसाठी बदलली, ती कलकत्तासाठी पण बदलली नक्कीच. आणि ती राजस्थानसाठी पण. हो सो या 4ही टीम्स खालीवर करत त्यांचं चालू आहे. एकच टीम कन्सिस्टंट आहे ती म्हणजे RCB. हो म्हणजे RCB पहिल्यापासूनच तो जोश तो वेग कायम ठेवलाय आणि आजही ते टेबल टॉपर्स आहेत. खरं. आजही त्यांनी जवळजवळ हो अगदी खरं. त्यांची शक्यता नाकारता येत. नाही नक्कीच. आणि गेल्या वर्षीपासून रजत पाटीदारने जेव्हा RCB त्याच्या पंखाखाली घेतलेली आहे, पहिल्याच सीझनला ट्रॉफी मिळवून दिलेली आहे आणि यावर्षी ज्या प्रकारे ते प्रदर्शन करत आहेत, चान्सेस तर वाटत आहेत की RCB पुढे तर जाणार याच्यात वादच नाही, पण कदाचित यू नेव्हर नो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. राईट. सो 4 टीम्स कोण आहेत 60 मॅचेस नंतर सुद्धा आपण ठरवू शकलेलं नाहीये. ऑफकोर्स 2 एलिमिनेटर्स आपल्याला कळले. हो. आणि हे काही केला हो प्ले ऑफ मध्ये राहणार नाही. हो. पण ते दुसऱ्यांचे चान्सेस मात्र खराब करू शकतात. जसं आता परवा चेन्नई हरलं. हो. सो माहित नाही, कुठेही काही घडू शकतं तिथे. पण येस, या 4 जागांसाठी जवळजवळ 6-7 टीम्स मध्ये एक अशन चाललेली आहे. नक्कीच. आणि हीच मजा आहे IPLची, हीच मजा आहे क्रिकेटची. तो तुझ्या 4 टीम्स कोणत्या? माझ्या 4 टीम्स RCB तर नक्कीच. RCB, गुजरात. थोडं प्रेडिक्शन जरी ऑड वाटतंय तरी चेन्नई सुपर किंग्सला मी थोडा करतोय. माहित नाही, इन्स्टिंक्ट आहे. चुकलं तर ट्रेड घालायचं हरकत नाही. पावरिंग नाते CSKशी. आणि राजस्थान रॉयल्स. तुमचं? पण RCB GT तर तू म्हणलास, मला शक्यता वाटते ती SRHची आणि चौथी राजस्थान रॉयल्स. सो चेन्नईचं माझं भावनिक नातं नाहीये, पण मला आत्ताच्या परफॉर्मन्सवर असं वाटतं की RCB, GT, SRH आणि राजस्थान किंवा पंजाब पैकी एक टीम. ओके. सो पंजाब सुरुवातीला जे खेळले होते तसेच जर परत त्यांनी फॉर्म मिळाला त्यांना तर दे आर पॉसिबल की ते टॉप 4 मध्ये. नक्कीच. पण कोण टॉप 4 मध्ये जातात हे बघायला आपल्याला नक्की आवडेल. लक्ष राहू द्या IPL वर पण आणि आमच्या चॅनलवर.